स्वागत करतो तुमचं सफर विथ आकाशा चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत लालबागमध्ये आणि आज सुद्धा मोठी मोठी आगमनं आहेतच. चंदनवाडी वगैरे भरपूर अशी आगमनं आहेत. मला सुद्धा अजून डिटेल नाही आहे, तरी मी तुम्हाला सांगतो की मोठी मोठी अशी आगमनं आहेतच. आणि त्यात आपल्याकडे काल भुलेश्वरमध्ये आगमनाच्या वेळेला काही घटना झाली, त्याचं पण खूप वाईट वाटलं की बाबा आगमनाच्या वेळेला असं झालं. त्याच्यामध्ये काही लोकांना जखमा झाल्या, काही लोक मृत्यू पावलेत. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप वाईट वाटलं. पण आज बघूया, आज सुद्धा जाऊया आपण. आगमन आहे तर तेव्हा जाऊया आणि बघूया कसं होतं आगमन, काय आहे. जसे ह्या अगोदर तुम्हाला मी आगमनं दाखवली, तशीच आगमनं दाखवायचा आज सुद्धा प्रयत्न करेन. तर इकडनं निघूया, गाडीवरनं जायचं आहे. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर चला इकडनं निघूया, त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला लालबाग परळमधलं आगमनाचा 3रा डे. चला. तर आता फायनली इकडे निघालो तर आहे आपण आणि आता बघूया इकडनं किती वेळ. आणि परत सेकंड राऊंड गाडीवरनं होतं आहे. तर आता कळेल किती वेळ लागतोय काय वगैरे. तर इकडनं जाऊया, त्याच्यानंतर बघूया. आपला आज एक मित्रसुद्धा येणार आहे. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय होतं ते. इकडनं बाहेर पडायचं म्हणजे असं खूप. तर फायनली इकडनं निघालो तर आहे आता आणि इकडनं बघूया किती वेळ लागते काय वगैरे. कारण एका मित्राला सुद्धा घ्यायचं आहे. इकडनं घेतल्याच्या नंतर आता दोघं जाणार आहे पुढे आणि ग्रँट रोडवरनं आम्ही जायचा विचार केला आहे, कारण आज ग्रँट रोडला सुद्धा आगमन आहे. तर बघूया किती वेळ लागते काय वगैरे. आणि गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करेन, जसा अगोदरही दाखवला होता तसं दाखवायचा प्रयत्न करेन आगमन वगैरे. आणि आता इकडनं जाऊया, त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागते वगैरे काय. तर चला. तर आता ट्रॅफिक तर लागलेलं आहे, मस्त इथे सिग्नल लागलं आहे. तर बघूया इकडनं किती वेळ लागते काय वगैरे जायला. आणि ट्रॅफिक बघा काही आमच्याकडे सुद्धा ट्रॅफिक लागलं होतं ना, आताच जातं असं ट्रॅफिक. पण बघूया किती वेळ लागतो जायला. आणि गेले सेंटर किलोमीटर किती समोर उभं आहे. तर बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. आणि इकडे जायला सुद्धा त्या दिवशी आपण जसं गेलो तसं जायला होणार. पण आता ह्या वेळेला असं होणार आहे की आपला मित्र आहे बरोबर, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर आता बघूया किती वेळ लागतो. चला. किती वेळा तरी असं अनुभवलं आहे ना की जेव्हा जेव्हा गाडीवरनं जात असते ना, तेव्हा तेव्हा मी सांगू ना की स्वामी कुठे ना कुठे असतातच माझे. आता सुद्धा बघा आम्ही चालले आणि समोर स्वामीच्या गाडीवरती त्या स्वामीचं चित्र आहे. म्हणजे कुठे कुठे आपल्याला बोलतात ना महाराज कुठे ना कुठे दिसत नसले तरी असतात आपल्या मागे. त्यांचा हात तसंच झालं माझ्यावर. किती वेळा सुद्धा माझ्यावर असं झालेलं आहे. तर आता बघूया. मी भल्या स्वामीच्या मठात नाही गेल्या, पण स्वामी स्वतः दर्शन घेत आहेत. चांगली गोष्ट आहे. सुद्धा मोठ्याची मोठी चांगली गोष्ट आहे. आपल्या मित्र आता कुठे होत आहे बसतो जवळ आहे. अरे एक काय ओके भाई मला भेटलेला आहे. तर उद्या अरे शबाश. बस काय बोलतो काय सकाळपासून चालू आहे. तर आता इकडे फायनली निघालं तर आहे आणि आता बघूया किती वेळ लागते. आई शपथ त्याची आपण जसं त्या दिवशी गेलो तसंच जायचं. पेंटिंग वगैरे केलंय. चला आहे आणि आता पोहोचतो. आता तर कधी आपण ते गाडीवर बघूया. पेट्रोल सुद्धा भरायच्या गाडी झाली, त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. आज ऑलमोस्ट आगमनाची मला वाटतं आगमनं थोडी कॅन्सल झाली आहे. कारण जो पोलिसाला जो सीन झाला आहे त्याच्यामुळे थोडीशी आगमनं कॅन्सल झाली. तर बघूया आता किती आहे काय किंवा काय नाही. तर चला. तर आता इकडे आम्ही पोचलोय बँड्राला. बँड्रावरनं जाऊ मग दादर वगैरे करू. आता बघूया किती वेळ लागतोय. पहिलं जाणार आहे भायखळ्याला. भायखळ्याला सुद्धा आगमन आहे. काय बोलतो भायखळ्याला सुद्धा आज आगमन आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा तिकडनं आम्ही जाणार लालबागला. तर आधी बघूया भायखळ्याला जाऊन आगमन आहे. तिकडचं आगमन कसं होतं काय होतं, तिथला बापमा येणार आहे वगैरे काय मला दाखवतो. चला
तर आता इकडनं बघूया किती वेळ लागते काय वगैरे. इकडनं जायचं आपल्याला आता काही कळेल आणि हा हिशोब ते लागले ट्राफिक. तिकडे ट्राफिकच लागतं. ह्या दिवशी सुद्धा आपल्या ट्राफिक लागलं तर आज सुद्धा ट्राफिकच लागतं. बघूया कुठे काय वगैरे. कळेलच आपल्याला आज किती आगमन आहेत आणि किती आगमन नाही आहेत. काही आगमनं आहेत जी कॅन्सल झाली आहेत. तर आता बघूया वेळ लागतो काय वगैरे. चला कुठे जायचं आहे आता फायनली आपण 20 मिनिटात 15 ते 20 मिनिटातच पकडा. 15 ते 20 मिनिटात दाखवेल बाप्पाचं तिकडचं आगमन. तर बघूया आता तिकडचं. आणि मला वाटत नाही आहे की आता जी घटना झाली आहे त्याच्यामध्ये उत्साहात आणि जसं जोशमध्ये करतील. कारण ही घटना खूप अशी दुःखदायक बोलता येऊ शकते किंवा मग त्याला असं काहीतरी बोलता येऊ शकते ज्याने असा सीन झाला आहे. पण आज मला वाटत नाही की कुठला मंडळ ज्यांची आगमनं आहेत ते आज असं दिवसात किंवा असं उत्साहात आगमन करतील असं. तरी पण बघूया किती काय नंतर कळेलच आपल्याला. चला तिथे जाऊया तिथे बाप्पाचं आगमन. तर आता आपण आवरून पोचलो दादरला. जसं आपण लालबागला आपण अगोदरचा रूटने गेलो तर तो रूट नाही आहे, हा दुसरा रूट आहे. कारण आपण प्रॉपर दादर मार्केटजवळ पोचलो आहे. आता इकडनं जाऊन बघूया किती वेळ लागते काय वगैरे. त्यानंतर संडेला आता इकडनं गेल्याच्यानंतर बघूया किती वेळ लागते काय वगैरे. हे साले माहिती आहेत ना, हे साले सरकार आपलं काय बोलू शकत नाही लोक. सरकार आहे आपलं. आता जाऊया. कारण ह्या खड्ड्यांमुळे काल एक मोठी दुर्घटना झाली. बाप्पाचा उत्साह अडवले. त्यानंतर बघूया काय होतं. मित्रांनो दिसलं का काय? गोविंदा आला रे आला वरती आला. पद्धतशीर गाड्यांना उचललं जातं. पद्धतशीर म्हणून आमच्या मित्रांनो गाड्यांना नो पार्किंगमध्ये किंवा असं कुठल्याही जागेवर लावू नका जिथे पार्किंग अवेलेबल नाही आहे. नाही तर मग अशी भेंडी होते मस्तवाली. तर आता फायनली मी तर आलोय मुंबईचा महाराजा बघायला. आणि त्या लोकांचं आगमन सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला जसं बोललो तसं मूर्ती दाखवायचा प्रयत्न करेन. आता बघूया इकडनं किती वेळ लागतोय काय वगैरे. मूर्ती तर काम चालू आहे म्हणजे आता बाहेर वगैरे काढतील. त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि आता बघ मी एकदा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. मंडपच त्यांचा एवढा मोठा आहे तर विचार करा मूर्ती केवढी मोठी असेल. तर बघूया चला. तर आता मी बघितलं म्हणजे मूर्तीला अजून 10-15 मिनटं तरी जातील ओपन करायला. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. त्याच्यानंतर बघूया. आणि मूर्ती एकदा ओपन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन. चला. तर आता थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो. स्पर्धा खोलतायत आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो बाप्पाचं नवीन रूप वगैरे जे असेल ते. आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर बघूया. तर चला. तर आता मी तुम्हाला जसं बोलत होतो तसं मुंबईचा महाराजाचं तुम्हाला नवीन रूप आणि नवीन ढंगातलं एक चांगलं असं आगमन दाखवलं. आता त्या लोकांचा फक्त पडदा ओपन झाला त्याच्यानंतर त्यांचं आगमन होणार आहे. आणि त्या आगमनीकडनं जाऊन मग ह्या गल्लीतनं सरळ फिरून मूर्ती काढतील. तर त्याच्यानंतर बघूया. आता आपण इकडनं जाऊया लालबागला. तिकडे बघूया किती बाप्पांचे आगमन होणार आहे किंवा काय असेल ते. तर इकडनं निघूया त्याच्यानंतर बघूया. तर चला. तर आता इकडनं निघालं पण फायनली लालबागला. इकडनं लालबागला गेल्याच्यानंतर बघूया तिकडे किती आगमन आणि किती काय काय बघायला भेटतं. त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय इकडनं जायला. कारण आता मी जसं तुम्हाला बोललो होतं की खेतवाडीचा महाराजाचं आगमन होतं. पण ते जास्त काही उत्साहात केलं नाही. कारण त्या लोकांनी ऑलरेडी त्यांचं जे वादन वगैरे होतं म्हणजे ढोल ताशा पथक असेल किंवा मग बीट्सवाले त्या लोकांना ऑलमोस्ट कॅन्सल केलं. कारण जो प्रसंग काल झाला आहे जो सीन झाला आहे त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं गेलं. अरे
तर त्याच्यामुळे कॅन्सल झालं आणि आता चाललं आम्ही इकडनं लालबागला. तर आता त्या लोकांचं आगमन चालू होईल. ती लोक एक गल्ली पूर्ण फिरून आपल्या बाप्पाला मंडपात नेतील. त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागते काय वगैरे. चला इकडनं जाऊया. तर आता इकडनं सिग्नल लागलाय मस्तपैकी. ते बघूया काय बोलतो. पाऊस आला तर जा आली काशी सरळच जायचंय ना. तर भाई माझ्यावर आज मॅप आहे काढलंय दोघं जण. तर बघूया इकडनं किती वेळ लागतोय काय वगैरे. बाजूला बाजूला लालबागला सुद्धा आज आगमन आहे. तिकडे सुद्धा बघूया कसं आगमन होणार आहे किंवा काय आहे. वादन आहे की नाही आहे. वेट्सवाले आहेत की नाही आहे हे सुद्धा मला माहिती नाही. तर आपल्याला तिकडे गेल्याच्या नंतर कळेल. तर तिकडे जाऊन बघूया कसे आगमन होत आहेत किंवा काय आहे मजा तिकडे आज. तर चला त्याच्यानंतर तर बघूया किती वेळ लागते कारण आम्हाला जायचं आहे. आणि आज आमच्या घरी प्रोग्राम सुद्धा आहे. तर मग इकडनं निघून आपल्याला लवकर जायचं आहे. आपल्याला ऑलरेडी एका जागेवर जायचं होतं. तिकडे सुद्धा जायला भेटलं नाही. तरी बघू जर जायला भेटलं तर जायचा प्रयत्न करूया सुद्धा. इकडनं निघूया किती वेळ लागते काय वगैरे. तर आता बघू इकडनं किती वेळ लागतो. आम्ही तर ऑलमोस्ट आल्यातच जमा आहे. आणि इकडनं मग बघूया किती वेळ लागते काय वगैरे. इकडनं गेल्यानंतर समजेलच. इकडनं गेल्याच्यानंतर समजेलच आता किती वेळ लागते काय वगैरे. कारण आता इकडनं आम्ही चाललोय लालबाग आणि हा रूट आम्ही गोल गोल फिरून आलोय. तर खेतवाडी झाल्याच्यानंतर आता आम्ही लालबागला चाललोय तिकडची आगमन बघायला. तर बघूया किती वेळ लागते काय वगैरे. तर चला. तर बायदे आपण आलोय चिंचपोकळीमध्ये जिथे चिंतामणी आगमन होतं. इकडनं मागे गेलात की जस्ट माझ्या मागे चिंतामणीचं मंडप आहे. तर 29 ऑगस्टला सुद्धा चिंतामणीचं आगमन आहे. तेव्हा सुद्धा आपण येणार आहोत. आणि आता चालू इकडनं लालबागला आणि आपण इकडनं आलोच आहोत लालबागला. तर आता बघूया इकडनं किती वेळ लागतो आणि कुठल्या कुठल्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटत आहेत किंवा काय असतील त्या. तर आता चला आणि बघूया चला. तर आपण आलोय आता इकडे लालबागमध्ये. तर पोहोचलोय. गाडी लावली आहे मित्राच्या मावशीच्या घराच्या बाहेर बिल्डिंगच्या खाली आहे. आणि इकडनं मागे बघत असाल ना माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला तिकडे चिंतामणीचा मंडप आहे जो सेकंड गेट बोलला जातो. आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही चालू इकडनं लालबागला. फुल पोहोचलो. इकडनं आता जायचं आम्हाला स्ट्रेट. त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. चालत चाललोय गाडी असून सुद्धा चालत म्हणजे याचा काय बाई डोंट टेन्शन. पण इकडे जाताना आम्हाला जायचं आहे. तर आता बघूया किती वेळ लागतंय काय वगैरे. गेल्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवेनच. तर चला पहिले इकडनं बाहेर पडूया आणि नंतर बघूया. तर आता एक मूर्ती दाखवतो तुम्हाला. मस्त भारीतली अशी मूर्ती आहे. पहिलीच मूर्ती आपल्याला बघायला भेटली असती तिकडनं आल्याच्या नंतर लालबागमध्ये. पहिली मूर्ती आता तुम्हाला दाखवतो मी. तर चला. तर आता मी तुम्हाला लालबागचा राहायचा दुसरा गेट दाखवतो. तिकडे आता फुल तयारी चालू आहे. आणि आता बऱ्यापैकी तो लालबागचा जो गेट आहे तो तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो आता. तर आता बऱ्यापैकी आता गणपती बाप्पाला यायला जवळजवळ 3 ते 4 आठवडे राहिले असतील. त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी बाप्पाच्या मंडपाचं आणि लालबागच्या याचं जसं मी तुम्हाला दाखवलं तसं काम झालेलं आहे. तर आता बघूया इकडनं आपल्याला आज कुठली कुठली बाप्पा बघायला भेटत आहेत किंवा काय आगमन आहेत किंवा कशी असेल. पहिली मूर्ती गेली नंतर दुसरी मूर्ती दाखवली. आता परत एक मूर्ती येते ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला आपण मूर्ती बघायला. तर परत एक आपल्याला एक मूर्ती भेटली आहे. केतवाडीचा मोरया आहे. तर बघूया बाप्पाची मूर्ती. धावतायला लागला जाम जाम धावताला थकवा लागलाय. आता बघूया मी गर्दी दाखवतो तुम्हाला एकदा मी.
ही खेतवाडीचा लंबोदर होता. मी तुम्हाला मोर्या बोललो, माझ्याकडे चूक झाली असेल बोलण्यामध्ये. तर खेतवाडीचा लंबोदर होता. जी मोठी मूर्ती होती जवळजवळ 35 ते 40 फुटाची मूर्ती होती. त्याच्यानंतर आता परत एक तुम्हाला दुसरी मूर्ती दाखवतो, शेष नागावली आहे. तर आता बघूया ती मूर्ती. तर चला जाऊया इकडनं मूर्ती बघायला. तर मित्रांनो, आज आपल्याला लगातार कंटिन्यूसली आज जास्त मूर्ती आहे, त्याच्यामुळे लगातार या बाप्पाच्या मागे सुद्धा अजून एक मूर्ती आहे, कंटिन्यू लाईनच लागली. तर आता बघूया किती मूर्त्या बघायला भेटतात. तर चला जाऊया इकडनं आपण बाप्पाच्या मूर्त्या बघायला. आता आपण जी बघतोय ती ग्रँड रोडच्या राजाची मूर्ती आहे. तर दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला एकदा परत. भारी अशी मस्तवाली एक मूर्ती आहे. तर आता मी तुम्हाला कंटिन्युअसली जाणाऱ्या 2 ते 3 मूर्त्या दाखवल्या. आता परत जाऊया. अजून आज भरपूर साऱ्या मूर्त्यांचे आगमन आहेत. त्यानंतर बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. तर परत एक बाप्पा आपल्याला बघायला भेटला, खेतवाडीचा मोर्या. जसा मगाशी मी तुम्हाला सांगितलं, बाय मिस्टेक झालं, पण हा खेतवाडीचा मोर्या. मागाशी होता खेतवाडीचा लंबोदर. तर आता मी तुम्हाला दाखवतो. तर आता मी तुम्हाला एक नरसिंह अवतारातली जी मूर्ती होती ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बाप्पा कुठला आहे ते सुद्धा सांगतो. तर इकडनं पहिल्या जाऊया आणि गर्दी दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो एकदा. भारी अशी क्लासिक अशी मूर्ती आहे. मुंबईचा एकटा राजाची मूर्ती आहे. तर बघूया. ही जी माझ्या मागे दिसते तुम्हाला, ती मुंबईच्या एकटा राजाची. आता अजून एक मूर्ती आहे पुढे, तर ती बघूया. ती मूर्ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ती मूर्ती सुद्धा भारी अशी कासवावरती बसलेली आहे. तर ती आता दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला जाऊया, बघूया ती मूर्ती कुठली आहे आणि कुठल्या रूपात आहे. तर चला. तर आता आम्ही बायदवे तिकडे आता आम्ही गेलो होतो, पण त्या साईडला तिकडनं मूर्त्या येत आहेत, त्यामुळे गर्दी होते, त्याच्यामुळे ते बंद केलं आहे. तर आता बघूया कुठून बाप्पाची मूर्ती बघायला भेटते काय वगैरे, कारण एक मूर्ती आम्हाला बघायला भेटली नाही. तर आता बघूया कुठली बघायला भेटते काय वगैरे. तर आता एक मूर्ती आहे त्याची मी तुम्हाला आधी दाखवली, आणि आता गर्दी एवढी झाली ना की पोलिसांना सुद्धा आउट ऑफ कंट्रोल होत आहे. तर तिकडे वर्कशॉप समोर सगळ्यांना थांबवून ठेवलं आहे. दोन्ही साईडला गर्दी होऊ नये त्याच्यामुळे ते सगळ्यांना थांबवून ठेवलं आहे. पण आता आम्ही पूर्ण ब्रिज क्रॉस करून आता ह्या साईडला आलो बाप्पाची मूर्ती दाखवायला. तर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे, आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो. मस्तवाली अशी आहे, माशावरती उभी असलेली मूर्ती आहे. तर आता बघूया किती वेळ आहे काय वगैरे, मूर्ती कशी येते वगैरे दाखवतो. चला बघूया आपण. आता आपण गणसंकुलच्या बाहेर आहे. ही गणसंकुलच्या बाहेर जी गर्दी आहे ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, कारण आज मोस्ट ऑफली मोठे मोठे आगमन आहेत. जवळजवळ 25 ते 30 आगमन आहेत. आपण बघूया किती भेटतात आपल्याला, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर बाहेरची गर्दी दाखवतो तुम्हाला.
तर भारी भक्कम अशी गर्दी लागलेली आहे. आणि आता अजून एक बाप्पाची मूर्ती येते, त्याच्यानंतर बघू. आणि आता जो दाखवला तो पंचशिला चा विघ्नार्थ आहे, जो मी तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर अजून एक मूर्ती गाणसंकुलमधून बाहेर पडते, ती सुद्धा दाखवतो. तर ती कुठली आहे ती बघूया. आणि आता जी मी तुम्हाला दाखवली जी माशावरती होती ती पंचशिलाचा विघ्नार्थ होता. तर आता बघूया किती वेळ आहे मूर्ती बाहेर यायला. त्याच्यानंतर मग दुसरी मूर्ती दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला. तर आता लगातार दोन मूर्त्या आहेत, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. लगातार मागून दोन मूर्त्या आहेत, एक मूर्ती गेली आणि आता ह्या दोन मूर्त्या आहेत. तर दाखवायचा प्रयत्न करतो. भारीतल्या मूर्त्या आहेत, बॅलेन्सिंग अशा आहेत. आणि बघूया आपण पुढे आता किती वेळ लागतं काय वगैरे ते बघूया. चला. आणि परत एकदा गर्दी दाखवतो तुम्हाला, मजबूतवाली गर्दी आहे. फायनली आता आपण घरी तर आलो आहोत आणि गर्दीतला फुल भरभक्कम एकदम असं धक्काबुक्की, बाप्पाची आगमन, जल्लोष. पण ह्यावेळेला मी सांगेन की तुम्हाला तो जसा जल्लोष भेटला नाही तसा आपल्याला अगोदर बघायला भेटला. कारण भुलेश्वरला जी घटना झाली किंवा भुलेश्वरला जो सीन झाला त्याच्यामुळे कुठेही मंडळांनी जास्त काही वाजत गाजत असेल किंवा असं आपण बोललो जल्लोषामध्ये आगमन केलं नाही. आणि जसं मी तुम्हाला सकाळीच पहिला गणपती बाप्पा दाखवला, हेतवाडीचा विघ्नहर्ता, त्यांनी सुद्धा आपलं जे वादन किंवा ढोलपथक मागवलं होतं, म्हणजे वादनासाठी जे बोलवलं होतं ते सुद्धा कॅन्सल केलं होतं सकाळी. हे आम्हाला तिकडे गेल्यावरती कळलं. पण त्याच्यानंतर त्यांनी जी शांततेत आणि एकदम काही जल्लोषात
आगमन केलं नाही. आणि त्याच्यानंतर मग जे बाप्पा आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले. सांगतात ते फक्त काही मंडळ होती त्यांनी आपल्या बाप्पाची आगमन ही जल्लोषाने आगमनात केली, एकदम थाटामाटात केली असेल. जसं आता तुम्हाला सांगितलं असेल की बाबा आता लालबागचा राजा किंवा मग गणेश गल्ली ह्या लोकांनी सुद्धा भुलेश्वरच्या राजाला एक मदत म्हणून पुढाकार दिला आहे. चांगली गोष्ट आहे. पण आता बघूया परत येणाऱ्या आगमनाला कसा जल्लोष होतोय किंवा काय असेल. जसं 29ला चिंतामणी आहे आणि 30 तारीखला आमच्या इकडचा बांद्रेकरवाडीचा बाप्पा आहे. 6 सप्टेंबरला आमच्या इकडे म्हणजे रामनगरचा मूल्याचं सुद्धा आगमन आहे, तेव्हा सुद्धा नक्की दाखवेन तुम्हाला. हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, माझ्या आली की नाही नीट सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या जागी नव्या ठिकाणी. तर चला.